नमस्कार. माझं नाव भूषण राजेंद्र लिखार, आर्यम फॉस्फेट केमिकल अँड प्रायव्हेट लिमिटेड्स, यवतमाळ, मार्केटिंग ऑफिसर. मी इथल्या 4 ते 5 महिन्याच्या आधी इथे या कंपनीत जॉईन झालो. आमचं उत्तम असं प्रोडक्ट म्हणजे झेरॉन. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की झेरॉनचे रिझल्ट उत्तम आहे. तर आज आम्ही परस्पर 1-2 शेतकऱ्यांना भेटलो. आज असेच आपल्याला एक प्रगतशील शेतकरी आज आपल्याला लाभलेले आहे. गिमोना नावाच्या गावामध्ये, गिमोना नाव म्हणून एक गाव आहे त्यांचं, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. असेच आज तिकडले शेतकरी मान्य श्री रुपेश भाऊ राऊत आज आपल्याला लाभलेले आहे. या रुपेश भाऊ, नमस्कार. रुपेश भाऊ, तुमचा थोडक्यात परिचय सांगा आम्हाला. माझं नाव रुपेश ज्ञानेश्वरराव राऊत, राहणार गिमोना, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. अच्छा, तुम्ही किती दिवसापासून आपलं झेरॉन खत वापरताय? झेरॉन खत हे 3 वर्षापासून वापरत आहे. 3 वर्षापासून. 3 वर्षापासून. काय याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आलं तुम्हाला आढळून? याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे असं का आपण समजा सोयाबीनच्या वेळेस पेरायचं, त्यावेळेस ट्रॅक्टरमधूनही चांगलं पडते किंवा मजूर लावून जर पेरलं तसं चांगलं पडते आणि लवकर विरघळते. म्हणजे 15 दिवस, 1 महिन्यात पूर्ण विरघळून जाते. बाकीचं सुपर फॉस्फेट आहे. आम्ही पेरलं 2-3 वर्ष त्याच्या अगोदर, पण ते काही नाही, ते 2-3 महिन्याने तसंच दिसायचं. आणि झेरॉन हे खत असं आहे त्याच्यात सगळंच आहे, फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर, झिंक, बोरान. त्याच्यामुळं जिथं 5% सोयाबीन होतं तिथं आज सोयाबीन म्हणजे माझं 8-9चा ॲव्हरेज देईल असं सोयाबीन आहे. आणि कपासमध्ये तुम्ही किती डोसमध्ये तुम्ही झेरॉन वापरता? कपासमध्ये 3 डोसमध्ये वापरतो. पहिल्या वेळेस DAP सुपर फॉस्फेट देतो, नंतर DAP झेरॉन आणि युरिया पोटॅश, आणि शेवट युरिया, पोटॅश, झेरॉन असं 3 फेरमध्ये देतात. आणि रिझल्ट चांगला आहे, मस्त रिझल्ट चांगली मिळाली. रुपेश भाऊचं म्हणणं पडलं आहे की आपल्या झेरॉनचे रिझल्ट हे उत्तम असे आलेले आहे. त्यांची आजच्या कंडिशनमध्ये तुम्ही पराठी बघू शकता. आजच्या पराठीला त्यांच्या 25 ते 30 फुलं सुटलेले आहे आणि 10 ते 15 बोंडाची संख्या झालेली आहे. त्यांनी उत्तम अशा लाभ घेऊन त्यांनी 3 ते 4 डोसमध्ये त्यांनी झेरॉनचा वापर केलेला आहे. विशेष म्हणजे